नमस्कार मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने परभणीमध्ये मराठवाड्यामध्ये एक प्रश्न सातत्याने गेले 8-10 दिवस चर्चेला जात आहे आणि महापौर पदाचं आरक्षण पडल्यानंतर तर तो अत्यंत जोराने त्याचा चर्चेला जात आहे आणि तो मुद्दा आहे, तो प्रश्न आहे, परभणी महानगरपालिकेमध्ये उभाटा सेना मुस्लिम बांधवांना प्रतिनिधित्व देणार का? मुस्लिम बांधवांच्या नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाला महापौर पदाची माळ घालणार का? त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा याच्यासाठी आहे, मागच्या व्हिडिओला तुम्ही मला जबरदस्त, ज्याला ओव्हरवेल्मिंग म्हणता येईल असा प्रतिसाद दिला. तब्बल 13,000 व्ह्यूज त्या व्हिडिओचे झालेले आहेत. उद्धव जनाब खुदा का नेक बंदा. आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी त्यासाठीच करतोय की उद्धव जनाब, आदरणीय उद्धवजी ठाकरे, उभाटा सेनेचे पक्षप्रमुख, मुस्लिम बांधवांना न्याय देणार का? त्यांना प्रतिनिधित्व देणार का? परभणी महानगरपालिकेमध्ये 25 नगरसेवक उभाटा सेनेचे निवडून आलेले आहेत आणि त्यातील तब्बल 13 नगरसेवक हे मुस्लिम बांधव आहेत आणि त्यांची ज्यांच्याबरोबर आता आघाडी होईल परभणी महानगरपालिकेतल्या सत्ता स्थापनेसाठी, त्या काँग्रेसचे देखील 12 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि त्यातले 8 नगरसेवक हे मुस्लिम आहेत. याचा अर्थ 25+12 असे जे 37 नगरसेवक किंवा 37 प्रतिनिधी किंवा 37 सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक मिळून तिथे जो सत्ता स्थापन करतील, त्या 37 नगरसेवकांपैकी तब्बल 21 नगरसेवक हे मुस्लिम बांधव असतील. आणि म्हणून मुस्लिम बांधवांना न्याय देण्याचा, मुस्लिम बांधवांना प्रतिनिधित्व देण्याचा एक कौतुकास्पद पायंडा उभाटा सेना आणि काँग्रेस पाडेल का? हा आता इथे महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय किंवा इंटरेस्टिंग प्रश्न निर्माण झालेला आहे. याचं कारण असं आहे, आज आपण भावनांवरती बोलणार नाही आहोत, आज आपण राजकीय गणित म्हणून बोलणार आहोत, आज आपण फॅक्ट्सवरती बोलणार आहोत, आज आपण आकड्यांवरती बोलणार आहोत. 65 नगरसेवकांची किंवा 65 प्रतिनिधींची ही महानगरपालिका आहे. त्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे उभाटा सेनेला 25, काँग्रेसला 12, भारतीय जनता पक्षाला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाला 11 आणि इतरांना 5 असं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. 65 नगरसेवकांपैकी सत्ता स्थापनेसाठी 33 आकडा किंवा 33 नगरसेवकांचं बहुमत असणं आवश्यक आहे आणि उभाटा सेना आणि काँग्रेसचे मिळून 37 नगरसेवक होतात, हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे. महापौरपद हे सर्वसाधारण गट असं आरक्षण पडलेलं आहे परभणी महानगरपालिकेसाठी. परभणीचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, आणि ते वैशिष्ट्य असं आहे की परभणीमध्ये बहुतांश वेळा सामाजिक सलोखा हा तुम्ही नेहमीच बघितलेला आहे. स्थानिक प्रश्नांवरती इथे नेहमी मतदान होतं. इकडची लोकसंख्या जी आहे ती मिश्र लोकसंख्या आहे आणि यासाठीच इथे निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी असतात ते सर्व धर्माचे, सर्व जातींचे असतात. आणि एवढं ओव्हरवेल्मिंग परफॉर्मन्स ज्याला म्हणता येईल किंवा एवढा जबरदस्त परफॉर्मन्स किंवा एवढा जबरदस्त पाठिंबा मुस्लिम बांधवांनी, मुस्लिम समाजाने उभाटा सेनेला आणखीन काँग्रेसच्या आघाडीला दिल्यानंतर स्वाभाविकपणे महापौर पदाची माळ किंवा महापौर पदाचं जे ज्याला म्हणता येईल की एक जे बहुमानाचं पद म्हटलं जातं, ते मुस्लिम बांधवांना देण्याचा पायंडा उभाटा सेना आदरणीय उद्धवजी ठाकरे करणार आहेत का? हा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं कारण, हा प्रश्न किंवा हा मुद्दा धर्माचा नाही आहे, हा मुद्दा राजकीय गणितांचा आहे, हा मुद्दा राजकीय आकडेवारीचा आहे, हा मुद्दा मुस्लिम बांधवांना त्यांच्या हक्काचा न्याय देण्याचा आहे. आणि हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्यांच्या पाठीशी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम बांधव एकमतानी, एकदिलानी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला, उभाटा सेनेच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याचं एक परतफेड म्हणून परभणी महानगरपालिकेमध्ये मुस्लिम बांधवांना प्रतिनिधित्व देण्याचं, महापौरपदी बसवण्याचं एक अत्यंत, ज्याला म्हणता येईल की राजकारणामध्ये उचललेलं एक अत्यंत समंजस पाऊल उद्धव ठाकरे टाकणार आहेत का, हे इथे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. राजकीय समन्वयाचं एक मोठं गणित
उद्धव ठाकरे, त्यांची उभाटा सेना आणि काँग्रेसची आघाडी परभणीमधनं महाराष्ट्राला देणार आहे का? याचं कारण काँग्रेसचा पाठिंबा यावेळेला अत्यंत महत्त्वाचा असेल परभणी महानगरपालिकेमध्ये आणि महापौरपदी कोणाला बसवायचं याच्यासाठी देखील. लक्षात घ्या मित्रांनो, हा मुद्दा धार्मिक नाही, हा मुद्दा भावनिक देखील अजिबात नाही, तर हा मुद्दा राजकीय रणनीतीचा आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसमावेशक राजकारणाचा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उभाटा सेनेनी गेली 2.5, 3, 3.5, 4 वर्षामध्ये घेतलेल्या त्यांच्या राजकीय भूमिकेशी सुसंगत असा हा मुद्दा ठरणार आहे. आणि म्हणूनच मी म्हणतोय की हे आजचा जो व्हिडिओ आहे तो एका वस्तुनिष्ठ राजकारणावरती, वस्तुनिष्ठ आकडेवारीवरती, वस्तुनिष्ठ मुद्द्यांवरती आधारित व्हिडिओ होता. हा व्हिडिओ धार्मिक नव्हता, हा व्हिडिओ भावनिक अजिबात नव्हता, तर हा व्हिडिओ मी सातत्याने मगासपासून जे सांगतोय तो आकडेवारीशी निगडीत होता, एका समाजाला प्रतिनिधित्व देण्याची निगडीत होता. ज्या समाजाने गेले 3.5, 4 वर्ष लोकसभेला, विधानसभेला, नगरपरिषदांना आणि आत्ता नगरपालिकांच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये एकदिलाने उभे राहिलेल्या उभाटा सेनेच्या पाठीमागे त्या प्रतिनिधींशी होता किंवा त्या प्रतिनिधित्वाशी होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सभ्य भाषेत सांगा. तुमचे कमेंट्स मी आवर्जून वाचत असतो आणि त्यामुळेच असे नवनवीन व्हिडिओ करण्याची मला उर्मी मिळते, इच्छाशक्ती निर्माण होते आणि उत्साह निर्माण होतो. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला तातडीने मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.